नमस्कार मंडळी. राजकारणात जेव्हा एखादं वादळ येतं तेव्हा ते कोणाला सोबत घेऊन जाईल हे सांगता येत नाही. पण सध्या जे वादळ आलंय त्याने थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विळखा घातलेला आहे. मित्रांनो, रुपाली चाकणकर यांचा पाय आता खऱ्या अर्थाने खोलात गेल्याचं दिसतंय. पण निमित्त ठरलं ते म्हणजे वादग्रस्त भोंदूबाबा असो खरात प्रकरण. SITने त्यांना थेट समन्स बजावलेलं असून आता त्यांची कसून चौकशी होणार आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चाकणकर स्वतःच आता कायद्यांच्या कचाट्यात कशा सापडलेल्या आहेत, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे हे आजच्या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या प्रकरणाचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तिरमारे. मंडळी, हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावे लागेल, कारण अशोक खरात नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला महंत घोषित करून अनेक लोकांना फसवल्याचे आरोप झालेले आहेत. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या जोरावर त्याने मोठं जाळं विणलेलं होतं. पण प्रश्न हा उभा राहतो की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याशी काय संबंध आहे? अशोक खरात याला राजकीय आश्रय मिळाल्याचा संशय होत आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तपासादरम्यान काही असे पुरावे समोर आलेले आहेत ज्यात रुपाली चाकणकर यांच्या नावाचा किंवा संदर्भाचा उल्लेख आढळलेला आहे. कारण SITला मिळालेल्या काही गोपनीय माहितीनुसार या भोंदूबाबाला वाचवण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी राजकीय दबावाचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केलेला जात आहे. यामध्ये आता सर्वात मोठी अपडेट काय आहे? SIT म्हणजेच विशेष तपास पथकाने रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी पाचारण केलेलं आहे. हे केवळ औपचारिक बोलावणं नाही, तर त्यांच्याकडे काही विशिष्ट प्रश्नांची उत्तर मागितली जाणार आहेत. यामध्ये चौकशीचे मुख्य हे मुद्दे असू शकतात. अशोक खरातची तुमची नेमकी ओळख कधीपासून आहे व यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर कारवाई होत असताना तुम्ही हस्तक्षेप केलेला होता का? व या प्रकरणात काही संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का? असे काही प्रश्न यामध्ये उत्तर समाधानकारक मिळालेले नाहीत तर रुपाली चाकणकर यांची अडचण प्रचंड वाढू शकते. त्यांचे अध्यक्षपद तर जाईलच, पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही मोठा ब्रेक लागू शकतो. मंडळी, हे केवळ एक वैयक्तिक प्रकरण राहिलेलं नाही. रुपाली चाकणकर या अजित पवार गटाच्या अत्यंत आक्रमक आणि विश्वासू नेत्या मानलेल्या जातात. विरोधकांच्या हल्ल्यांना परतावून लावण्यासाठी त्या नेहमी आघाडीवर असतात. पण आता विरोधकांना आयतच कोलीत मिळालेलं आहे. महिलांचे रक्षण करणाऱ्या जर भोंदूबाबांना पाठीशी घालत असतील तर महिलांनी सुरक्षित कसं वाटायचं, असा सवाल विरोधक विचारत आहे. महायुती सरकारमध्ये हे प्रकरण कसं हाताळलं जातंय याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण एका बाजूला कायदा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय मैत्री. सोशल मीडियावर आता दोन गट पडलेले आहेत. काहींना वाटतं की हा राजकीय सूड असू शकतं, तर काहींना वाटतं की कायद्यासमोर सर्व सारखेच आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत रुपाली चाकणकर यांच्यावर ही तलवार कायम राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? रुपाली चाकणकर या प्रकरणातून निर्दोष बाहेर येतील का? की हे प्रकरण त्यांच्या राजकीय आयुष्याचं सगळ्यात मोठं संकट ठरेल? कमेंट्समध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका. तर मंडळी, रुपाली चाकणकर यांच्या चौकशीत काय नवीन समोर येईल यावर आमची नजर असेलच. अशाच तिखट आणि सविस्तर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.